ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 असून 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:11 होईल, तर ए चे आजचे वय काढा असा प्रश्न विचारलेला आहे. आता कशा पद्धतीने सोडवायचा ते बघूया. काय आहे, ए आणि बी हे आहेत दोघे, त्यांचे पहिले गुणोत्तर किती आहे, 2:5 आहे. त्यानंतरचे किती आहे, 5:11 आहे. 5:11 आहे. 5:11 हे किती वर्षानंतरचे आहे, तर हे 4 वर्षानंतरचे आहे. सुरुवातीला या दोन्ही गुणोत्तरातील फरक काढून घ्यायचा आहे. 5 आणि 11 यातील फरक कितीचा येतो, 6चा येतो. 5 आणि 2 याच्यातील फरक कितीचा येतो, तर 3चा येतो. आता आपण यापूर्वी जे गुणोत्तर प्रमाणाची गणिते पाहिली होती त्याच्यामध्ये 1चा फरक असल्यास कशा पद्धतीने सोडवायचं हे पाहिलं होतं. 1चा फरक असल्यास दोन्हीकडे 1चा फरक असल्यास डायरेक्ट गुणाकार करून उत्तर मिळत होतं. परंतु इथे 1चा फरक 1 पेक्षा जास्तीचा फरक आहे आणि दोन्ही गुणोत्तरातील फरक हा वेगवेगळा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे करता येणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, x ची किंमत काढावी लागणार आहे आणि x ची किंमत काढण्यासाठीचं सूत्र आहे x बरोबर वर्ष गुणिले दुसऱ्या गुणोत्तरातील फरक भागिले तिरप्या गुणाकारातील फरक भागिले तिरप्या गुणाकारातील फरक. आता कशा पद्धतीने सोडवायचं बघूया. x बरोबर वर्ष किती आहे, 4 वर्ष म्हटलेलं आहे म्हणून 4 घेतले, गुणिले दुसऱ्या गुणोत्तरातील फरक. आता दुसऱ्या गुणोत्तरातील फरक, दुसरे गुणोत्तर काय आहे, 11 आणि 5. 11 मधून 5 चे वजा केले तर फरक कितीचा आहे, 6चा आहे. म्हणून दुसऱ्या गुणोत्तरातील फरक काय घेतला, दुसऱ्या गुणोत्तरातील फरक हा 6चा घेतलेला आहे म्हणून 4 गुणिले 6 केले. आता पुढे काय, भागिले तिरप्या गुणाकारातील फरक. तिरप्या गुणाकारातील फरक म्हणजेच काय, 2 गुणिले 11 हा तिरका गुणाकार आणि 5 गुणिले 5 हा गुणाकार करायचा आहे. आता 11 गुणिले 2 केले तर किती येणार आहे, 11 दुनी 22 येणार आहे आणि 5 गुणिले 5 केले तर किती येणार आहे, 25 येणार आहे. आता या दोघातील फरक काय काढला, 25 वजा 22 केले तर किती येणार आहे, 3 येणार आहेत. म्हणून भागाकारात तिरप्या गुणाकारातील फरक किती आहे, तिरप्या गुणाकारातील फरक हा 3चा आहे म्हणून भागिले 3 केले. आता याला जर भाग लावला 3 एक्के 3, 3 दुने 6, उरले काय 4 गुणिले 2 म्हणून x बरोबर 4 दुने किती आले, 8 आले. आता x ची किंमत किती आलेली आहे, 8 आलेली आहे. आता पुढे आपल्याला विचारलं काय आहे, तर a चे आजचे वय विचारलेले आहे. a चे आजचे वय काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, a चे गुणोत्तर जे आहे पहिले त्यातला अंक घ्यावा लागणार आहे. पहिले अंक काय आहे, a चे गुणोत्तर 2 आहे म्हणून 8 जे आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे, 8 गुणिले 2 केले तर किती येणार आहे, 8 दुने 16. म्हणजेच a चे आजचे वय किती आहे, a चे आजचे वय हे 16 वर्ष आहे. किती आहे, 16 वर्ष आहे.